नमस्कार. 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 आमचे भजन ऐकण्यासाठी आलेल्यांचे स्वागत करतो. आज आषाढी एकादशी. प्रथम एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिला देवशैनी एकादशी असेही म्हणतात. मंगलताईंनी या एकादशी निमित्त आमच्या भक्तिरंग भजनी मंडळाला भजने म्हणायची संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमच्या बाई गीताताई गाडगीळ यांनी आम्हाला ही भजने शिकवली, त्यांना नमस्कार करून भजनाला सुरुवात करतो. पहिल्यांदा विठ्ठलाचा गजर आणि प्रार्थना म्हणूया. हे मातृभूमी प्रिय पावन पुण्यभूमी, हे आर्यभूमी तुझं वंदन धर्मभूमी, सर्वस्व अर्पण असो तुझियाच कामी, भावे कृतार्थ करुणी तुझं धन्य आम्ही. हे ईश्वरा सच्चिदानंद रामा, आम्हा शील चारित्र्य द्या उज्ज्वल, व्हावे सती सद्गुणी वीर आम्ही, असे द्या आम्हा शक्ती बुद्धी बळ. देशात धर्मार्थ काया जिजावी, वसो अंतरी पूर्ण हिंदू कड. सीता सती पद्मिनी वीरलक्ष्मी, तसे प्राप्त हो आम्हा जीवन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र. तया आळविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी,
Krishna Hari Jai Jai Ram 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 Krishna Hari Jai Jai Ram. यानंतर विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन असणारा अभंग सादर करणार आहोत. जय जय राम कृष्ण म्हटल्यावर डोळ्यासमोर येते विटेवर उभी असलेली ती विठ्ठलाची सावळी मूर्ती. भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन विठ्ठल पंढरपुरात आले आणि पांडुरंगाचा कायमचा निवास पंढरपूरच झाले. हे एक महा कंठात कौस्तुभमणी पितांबर नेसलेले डोक्यावर मुकुट धारण केलेले असे ते सुंदर साजिरे रूप आहे. विठ्ठलाच्या कटीचा खालचा भाग ब्रह्मस्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्री विष्णू स्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे. हे देवाचे पितांबर सोन्याचे असते, ते म्हणजे तेजाचे प्रतीक आहे आणि वीट म्हणजे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. या सुंदर रूपाचे वर्णन ऐकणारा अभंग आता सादर करूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी हे होईना, करकटावरी हे होईना, तुळशी हार गळा साधे पितांबर, तुळशी हार गळा साधे पितांबर, आवळे निरंतर हेची ध्यान, आवळे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा साधे पितांबर, तुळशी हार गळा साधे पितांबर, मकर कुंडले गणपती श्रवणी, मकर कुंडले सासा हिरे साऊ, मकर कुंडले हिरे भगवंती साऊ, मकर कुंडले गणपती श्रवणी, मकर कुंडले गणपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा साधे पितांबर, तुळशी हार गळा साधे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडी
पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर काचे पितांबर काचे पितांबर विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 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 बोला पुंडलिकावरदे आरती विठ्ठलाची ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकनाथ भगवान की जय गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय कोणतेही काम करताना गणेशाला वंदन करूनच सुरुवात करतात. श्री गणेश ही मानाची देवता आहे. गणांचा पती, मालक, स्वामी म्हणूनच त्याला गणपती म्हणतात. शुभ कार्याच्या आधी श्री गणेशाचे पूजन केले जाते. हे हिंदू धर्मातील प्रमुख दैवत आहे. अनेक अडथळे दूर करणारा म्हणूनच याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. कला आणि विज्ञानाचा संरक्षक तसेच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणेश आहे. ही बुद्धीची देवता आहे. गणपती हा शिवनंदन शिवाचा पुत्र आहे. त्याने गळ्यात रत्नहार, भाळी चंदन, डोक्यावर सुवर्ण जडित मुकुट धारण केला आहे. कटीवर सर्प खेळत आहे. अशा त्या गणरायाला प्रथम वंदन करूया व त्याचेच पुढील भजन सादर करूया. गणरायाला पहिले वंदन. गणरायाच्या पहिले वंदन, गणरायाच्या
गणराया पहिले वंदन कांचनमय शिरी मुकुट शोभतो कांचनमय शिरी मुकुट शोभतो रत्नहार हा कंठी झुलतो रत्नहार हा कंठी झुलतो वृंदकटीवर सर्प खेळतो वृंदकटीवर सर्प खेळतो दिले दिले या भारी चंदन दिले दिले या भारी चंदन गणराया घ्या पहिले वंदन गणराया घ्या पहिले वंदन गणराया घ्या पहिले वंदन विघ्नहराया भक्तांसाठी विघ्नहराया भक्तांसाठी सदा असावे आमुच्या पाठी सदा असावे आमुच्या पाठी भक्तजनांची भावी दाटी भक्तजनांची भावी दाटी हीच प्रार्थना घ्या शिवनंदन हीच प्रार्थना घ्या शिवनंदन गणराया घ्या पहिले वंदन गणराया घ्या पहिले वंदन गणराया घ्या पहिले वंदन प्रसन्न व्हावे हो शिवनंदन प्रसन्न व्हावे हो शिवनंदन गणराया पहिले वंदन गणराया 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 पहिले वंदन आपले सगळ्यात पहिले गुरु आपले आई वडील, आपल्या मागे खंबीरपणे उभे राहणारे, मार्गदर्शन करणारे, आपल्याला चालायला बोलायला शिकवून मोठे करणारे आणि सदैव सावलीसारखे आपल्या मागे राहणारे असे ते असतात. जशी आई आपल्या बाळाची प्राणांपलीकडे काळजी घेते, भविष्याची स्वप्ने रंगवते, निरपेक्ष प्रेम करते, त्याचप्रमाणे गुरुमाऊली ही प्रत्येक जन्मात आपल्याला साथ देते. पडता रडता कोठे अडल्यास तेच आपल्याला योग्य मार्गावर नेतात, आपला पुण्यसंचय वाढावा म्हणून प्रयत्न करतात, आत्मज्ञान देतात, प्रत्येकाची कुवत बघून ज्ञानामृत प्राशन करवतात, भक्तांसाठी देवच अवतार घेतात. त्यांना शरण जाऊन त्यांचे स्मरण करूया. पुढील भजन गुरूंसाठी सादर करूया. गुरु विना नाही तुझा आधार. नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार. पडता रडता कोठे अडता, पडता रडता कोठे अडता, तोच नेतसे पार, नाही तुझा आधार, गुरु
तुझा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देत साऊली, सदा कृपेची देत साऊली, भक्तासाठी गुरु होई, भक्तासाठी गुरु होई, देव घेई अवतार, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार. स्मरण करावे नाम वरावे, स्मरण करावे नाम वरावे, वंदन पूजन करिता भावे, वंदन पूजन करिता भावे, प्रसन्न होता गुरु माऊली, प्रसन्न होता गुरु माऊली, सुख हो अपरंपार, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार. शरण तुम्हाला आलो प्रभुवर, शरण तुम्हाला आलो प्रभुवर, जगाची सूर्या तुमचे अंतर, जगाची सूर्या तुमचे अंतर, विश्वरूप तव जगा वेगळे होऊया साकार, विश्वरूप तव जगा वेगळे होऊया साकार. श्री गुरुदेव जय गुरुदेव, श्री गुरुदेव जय गुरुदेव, श्री गुरुदेव जय गुरुदेव, श्री गुरुदेव जय गुरुदेव. नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार. पडता रडता कोठे अडता, पडता रडता कोठे अडता, तोच नसे पार, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार गुरुदेव, नाही तुझा आधार. श्री गणपती आणि गुरूंच्या भजनानंतर एक देवीचे भजन करूया. आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत. पहिली कोल्हापूरची अंबाबाई, दुसरी तुळजापूरची भवानी माता आणि तिसरी माहूरची रेणुका माता ही पूर्ण शक्तिपीठे आहेत. आणि सप्तशृंगी देवी वणीची हे अर्धे पीठ अशी 3.5 पीठे आहेत. वणीची सप्तशृंगी देवी ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती तिन्ही देवींचे एक रूप आहे असे मानतात. जगन्माता जगदंबा, जगाची आई, ही आदिशक्ती स्वरूपिणी हीच महालक्ष्मी जगदंबा आहे.
हे प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असते. अंबा माता ही हसत खेळत नाचत आपल्या घरी यावी असे सगळ्यांना वाटते. तिने हिरवी साडी चोळी नेसून रत्नमाला घालून कटीस मेखला हातात बाजूबंद शिरी मुकुट घालून नटून थटून भरजरी शेला पांघरून पायी रुंझून वाजणारे पैंजण घालून अशी देखणी जगन्माऊली आपल्या अंगणात यावी व तिच्या कृपेची सावली आपल्याला द्यावी. याकरिता आपल्या या भजनातून तिला बोलवूया आणि पुढील भजन हसत ये अंबे नाचत ये सादर करूया. हसत ये अंबे नाचत ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, अंगई माझ्या खेळाला ये, चालू हिरवा तोडी हिरवी, चालू हिरवा तोडी हिरवी, हिरवा साज तुझे नये, हिरवा साज तुझे नये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, गळा शोभती रत्नमाला, गळा शोभती रत्नमाला, मुकुटी पाचू मिळवीत ये, मुकुटी पाचू मिळवीत ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, भरजरी शेला कटीस मेखला, भरजरी शेला कटीस मेखला, बाजूबंद दंडासी घालून ये, बाजूबंद दंडासी घालून ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, रुळू 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 पैंजण पायी, रुळू 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 पैंजण पायी, पायीचे पैंजण झुलत ये, पायीचे पैंजण झुलत ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, रूप देखणी जगन्माऊली, आम्हास दे तव कृपा साहुली, रूप देखणी जगन्माऊली, आम्हास दे तव कृपा साहुली, नवरात्रीचा जागर करिता, नवरात्रीचा जागर करिता, मंगलमय तव प्रसाद दे, मंगलमय तव प्रसाद दे, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, हसत ये अंबे नाचत ये, अंगई माझ्या खेळाला ये, फुलांचा झेला झेलीत ये, अंगई माझ्या खेळाला ये,
फुलांचा ठेला देवीत ये, अंगणी माझ्या खेळाया ये. हळदी कुंकू लाविते ग, चरणी मस्तक ठेविते ग. हळदी कुंकू लाविते ग, चरणी मस्तक ठेविते ग. नाचत ये आंबे नाचत ये, अंगणी माझ्या खेळाया ये. नाचत ये आंबे नाचत ये, अंगणी माझ्या खेळाया ये. अंगणी माझ्या खेळाया ये, अंगणी माझ्या खेळाया ये. आंबे उतर जांभे घाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. आंबे उतर जांभे घाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. नयनी भरला माझ्या थाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. नयनी भरला माझ्या थाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. आंबे लगबग चालावे, आंबे लगबग चालावे, आमच्या भजनाला यावे, आमच्या भजनाला यावे. आंबे आंबे सुंदर आंबे घाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. आंबे सुंदर आंबे घाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. नयनी भरला माझा थाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. नयनी भरला माझा थाट, तुझ्यावर पाहू तुझी मी वाट. आंबे लगबग चालावे, आंबे लगबग चालावे, आमच्या भजनाला यावे, आमच्या भजनाला यावे, आमच्या भजनाला यावे. अंबा माता की जय. आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. 24 एकादशींपेक्षा आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. हिलाच देवशैली एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात. पुढील 4 महिने ते योग निद्रेत असतात. ते योग निद्रेत जाण्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी वारकरी पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी येतात. अनेक संतांच्या पालख्या येथे जमतात. वारकऱ्यांची आणि विठुरायाची उराउरी भेट होते. इथे फक्त विठ्ठल नामाचा गजर होत असतो. हा भक्तीचा सोहळा आहे. संपूर्ण पंढरपूर व चंद्रभागेचा काठ विठ्ठल नामाने दुमदुमून जातो. वारकऱ्यांसाठी हा मोठा उत्सवच असतो. मुखात ज्ञानोबा तुकोबा माऊली म्हणत आनंदाने चालत असतात. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर सर्व पापे नाहीशी होतात. पंढरपूर मध्ये चंद्रभागेचा आकार चंद्रकोरीप्रमाणे दिसतो, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. भीमाशंकरला उगम पावते, तिथे तिला भीमा म्हणतात. अर्धाचंद्राच्या आकारात वाहते म्हणून पंढरपूर म्हणून चंद्रभागा नाव पडले. म्हणूनच म्हणतात ना, जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या काठी जमणारा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या गजराने आणि टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमून जातो. जय जय विठ्ठल जय हरीचा घोष करून वारकरी आनंदाने नाचत डोलत असतात. चला तर मग आपणही पुढील भजनात चंद्रभागेच्या काठी जाऊया. चंद्रभागेच्या काठावर काठावरती चला वारकरी नाचायला. चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला. लागलंय मृदुंग वाजायला, हो लागलंय मृदुंग वाजायला. लागलंय मृदुंग वाजायला, हो लागलंय मृदुंग वाजायला. हो लागलंय मृदुंग वाजायला, हो लागलंय मृदुंग वाजायला. लागलंय मृदुंग वाजायला, हो लागलंय मृदुंग वाजायला. चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला. चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला. लागलंय मृदुंग वाजायला, हो
मृदुंग वाजायला, लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला. पुंडलिकाची ती पंढरी उभा विठोबा विटेवरी, पुंडलिकाची ती पंढरी उभा विठोबा विटेवरी, नामदेवाची पायरी बसले चोखोबा शेजारी, नामदेवाची पायरी बसले चोखोबा शेजारी. कानोपात्रेच्या झाडाखाली, कानोपात्रेच्या झाडाखाली संत उभे ते सावलीला, संत उभे ते सावलीला. लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला. कीर्तन नामा गजरी अवघी तुमरी पंढरी, कीर्तन नामा गजरी अवघी तुमरी पंढरी. विनाश कुमला अंबरी, विनाश कुमला अंबरी. जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. तार वाजती तारावरती चला वारकरी डोलायला, तार वाजती तारावरती चला वारकरी डोलायला. लागला मृदुंग वाजायला, हो 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 लागला मृदुंग वाजायला. मूर्ती प्रभूची राहुली श्री हरी कृपेची साहुली, मूर्ती प्रभूची राहुली श्री हरी कृपेची साहुली. ज्योत भक्तीची लागली ज्ञानोबा तुकोबा माऊली, ज्योत भक्तीची लागली ज्ञानोबा तुकोबा माऊली. या संतांचे सद्गुण गाऊ, या संतांचे सद्गुण गाऊ. जाऊया अभंग बोलायला, जाऊया अभंग बोलायला. लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला, 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 लागला मृदुंग वाजायला, हो लागला मृदुंग वाजायला. आषाढी एकादशी हा भक्तीचा आणि समतेचा सोहळा आहे. विठ्ठल हा हरी आणि हर यांचा समन्वय आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत वारकरी 3 आठवडे डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात झेंडे पताका मिरवीत ऊन आणि पावसाची पर्वा न करता वारकरी आनंदाने वारी करत असतात. वारी म्हणजे अहंकाराचा त्याग, समानतेचा स्वीकार आणि विठ्ठलाच्या नामात स्वतःला समर्पित करणे. वारी ही शिस्तबद्धपणे चालू असते. अनेक दिवसांची पायपीट, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला आषाढी एकादशीला पोहोचल्यावर कळसारचे दर्शन घेऊन धन्य होतात. नंतर विटेवर उभे असलेले रूप गाभाऱ्यात पाहून समाधान पावतात. अनेक दिवसांचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. फक्त विठ्ठलच असा देव आहे की त्याच्या चरणांवर आपण डोके टेकवून नमस्कार करू शकतो. सावळी ती मूर्ती पाहून अक्षरशः डोळ्यातून गळगळा पाणी वाहते. भगवंताचा स्पर्श झाला की देह जणू चंदनाचा होतो. सर्वत्र सुगंध येतो. मुखी नाम, हाती टाळ आणि मन निर्मळ झालेले असते. विठ्ठलाला मागणे काहीच नाही, त्याच्यात विलीन होऊन जाणे. वारी ही जीवनाचा अनुभव आहे. वारीमुळे आपल्यामध्ये सेवाभाव निर्माण होतो.
माणूस म्हणूनच जगायला शिकवते ती वारी. तर आता पुढील भजन सादर करीत आहोत. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली, एक तारी रंगली, दोन आसुरी वाजले. माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. काळ मला जरा गोंधळ होतोय. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली, एक तारी रंगली, दोन आसुरी वाहिले. माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. सावळीची मूठ माझ्या लोचनी सामावली. सावळीची मूठ माझ्या लोचनी सामावली. पापण्या मिळून डोळे माऊलींची भेटली. पापण्या मिळून डोळे माऊलींची भेटली. आत हे करताल झाले. आज हे करताल झाले. प्रीत होती रंगली. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. लाभले हो माय बाप विठ्ठलाच्या पाऊली. लाभले हो माय बाप विठ्ठलाच्या पाऊली. देह झाला चंदनाचा लाभला ती सावली. देह झाला चंदनाचा लाभला ती सावली. बंधने तुटली भावाची. बंधने तुटली भावाची. धन्य आता झाले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली, एक तारी रंगली, दोन आसुरी वाहिले. माझ्या विठ्ठलाचे
विठ्ठलाचे उभ्या पायी आज माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे माझ्या विठ्ठलाचे उभ्या पायी छान गजर केलेला आहे. मला खूप आनंद झाला. आपण 1 वर्ष झालं आपण करतोय भजनाचा आणि त्याच्यामुळे तुमच्यामुळे मला आनंद प्राप्त झाला. त्यामुळे मला खूप बरं वाटतं. आणि आज आता आपण जे भजनं म्हटली त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत खूप मजा केली. म्हणजे मृदुंग वाजला, टाळ वाजले, पण आता आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. आपल्याला कळलंय आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे. आपला देह पण चंदन झाला, आपलं मन पण शांत झालेलं आहे. त्यामुळे आता शांत स्वरूपात मध्ये हरिपाठ आपल्याला म्हणायचं आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आपण म्हणजे थोडासा मजा वगैरे केली त्याच्याऐवजी आता शांत स्वरूपात हे 2 हरिपाठ म्हणूया. संत ज्ञानदेव रचित हरिपाठातील 2 अभंग आपण म्हणणार आहोत. पहिला आहे देवाची. नंतर संत ज्ञानदेव रचित हरिपाठातील 2 अभंग म्हणणार आहोत. पहिला आहे देवाची ये द्वारी उभा क्षणभर. सुरू करूया. देवी मुक्ती सारी सारी गेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणाना पुण्याची गणाना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असोनी संसारी जिवे रे गुकारी असोनी संसारी जिवे रे गुकारी वेदशास्त्र उभारी बाणा सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे ज्ञानाची पुणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानाची पुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणाना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. यानंतर दुसरा हरिपाठातील अभंग चहुवेदी जाणं. चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण
ही पुराणे हरिची गादी अठरा ही पुराणे हरिची गादी मंथुनी नवनीता कैसे घे अनंता मंथुनी नवनीता कैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मानू वाया व्यर्थ कथा सांडी मानू मंथुनी नवनीता कैसे घे अनंता मंथुनी नवनीता कैसे घे अनंता एक हरि आत्मा जीव शिव समा एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तुझ वाया तुझ मंथुनी नवनीता कैसे घे अनंता मंथुनी नवनीता कैसे घे अनंता ज्ञानदेव पाठ हरि हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरि हा वैकुंठ भला घनघाट हरि से भला घनघाट हरि से हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे माना 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 हरि मुखे माना. एक गजल घेऊया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 यानंतर आमच्या बाई आषाढी एकादशी निमित्त एक भजन म्हणणार आहे. आषाढीच्या सांज वेळी वाळवंटी मेळा आषाढीच्या सांज वेळी वाळवंटी मेळा चंद्रभागेची अवघा चंद्रभागेची अवघा आनंदून गेला आषाढीच्या सांज वेळी वाळवंटी मेळा आषाढीच्या सांज वेळी वाळवंटी मेळा टाळ करी नामे गंगा वासती मृदुंग टाळ करी नामे गंगा
सूर ओलावला त्यांचा ओलावले अंग सूर ओलावला त्यांचा ओलावले अंग आनंदाचा कंदू डोळा आनंदाचा कंदू डोळा प्रेम सिंधू झाला आषाढीच्या सांगले वाळवंटीला आषाढीच्या सांगले वाळवंटीला आली भली वेळ आता भक्त वृंद गातो आली भली वेळ आता विठ्ठल 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 आली भली वेळ आता भक्त वृंद गातो जनरूप पंढरीराया कीर्तनीय जनरूप पंढरीराया कीर्तनीय सावळाची भूगगनी सावळाची भूगगनी प्रेमे आसावला आषाढीच्या सांगले वाळवंटीला आषाढीच्या सांगले वाळवंटीला नासुदा प्रेम रंगी भान विसरले नासुदा प्रेम रंगी भान विसरले ब्रह्माने होता एक रूप झाले ब्रह्माने होता एक रूप झाले भोवताली विठुरीसे भोवताली विठुरीसे गाभारा मुकोळा आषाढीच्या सांगले वाळवंटीला आषाढीच्या सांगले वाळवंटीला वाळवंटीला तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन शंभरा नलगे मुक्ती धन शंभरा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुकामुळे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सकर्म योगे वय घालवावे सर्वांगी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मिठे तो मस्तक या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय धोनी सदा सर्वदा योग तुझा आढावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता
रघुनामाकडे आता सदा वैखरी नाम रंगात रंगो सदा लोचनी मूर्ती तुझी तरंगो सदा या हृदय पावलानी वसावे कृपेने तुझ्याने जिणे धन्य व्हावे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय सरस्वती माता की जय भारत माता